तर तुम्ही पाहत आहात वेद न्यूज। पुण्यनगरी वृंदावनमध्ये नुकतीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली। एका जहाजाचा अपघात झाला आणि 10 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। पण या अपघातानंतर आता सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे। अनेक लोक प्रश्न उपस्थित करत आहेत की हे लोक तर देवाचे भजन करत होते, राधे राधे नामाचा जप करत होते, मग देवाने त्यांना का वाचवले नाही? काय देवाची भक्ती करून काहीच फायदा होत नाही का? आज वेद न्यूजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण याच प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत आणि या शंकांचे समाधान करणार आहोत। मित्रांनो, अध्यात्म सांगते की मृत्यू हे जगातील सर्वात मोठे आणि अटळ सत्य आहे। जे जन्माला आले आहे त्याचा अंत निश्चित आहे, पण महत्त्वाचे हे आहे की तो अंत कसा होतो। जगातील लाखो लोक दररोज कोणत्या ना कोणत्या आजाराने, भीतीने किंवा अत्यंत वेदनेमध्ये प्राण सोडतात। पण या 10 भाग्यवान आत्म्यांचा विचार करा ज्यांचा शेवट जगातील सर्वात पवित्र अशा वृंदावन धाममध्ये झाला। शास्त्र सांगते अंते मती सा गती, म्हणजे मृत्यूच्या वेळी तुमचे विचार जसे असतात तशीच तुमची पुढची गती असते। ज्या लोकांच्या मुखात शेवटच्या क्षणी राधे राधी हे देवाचे नाव होते त्यांना थेट भगवंताच्या चरणी स्थान मिळाले आहे असे मानले जाते। काही लोक म्हणतात की देवाने त्यांना का वाचवले नाही, पण आपण हे विसरतो की भक्ती ही कोणती सुरक्षा पॉलिसी नाही की जिने मृत्यू टळेल। भक्ती म्हणजे संकटातून पळणे नव्हे, तर संकटाचा धैर्याने सामना करण्याची शक्ती मिळवणे होय। संत तुकाराम महाराज असोत किंवा मीराबाई असोत, त्यांच्यावरही संकटे आली, पण त्यांनी देवाचे नाव सोडले नाही। या जहाजातील भाविकांनी मृत्यूच्या दारात असतानाही देवाचे नाव घेतले, हाच त्यांच्या भक्तीचा सर्वात मोठा विजय आहे। देवाने त्यांना अशा मृत्यूपासून वाचवले जो अत्यंत भीतीदायक असू शकला असता। त्यांना नामाच्या गजरात शांतपणे मोक्षाचा मार्ग दाखवला। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्गाचे नियम। देव निसर्गाच्या नियमात हस्तक्षेप करत नाही। जर जहाजात तांत्रिक बिघाड असेल किंवा मानवी चूक झाली असेल तर तिथे विज्ञानाचे नियम लागू होतात। पण अशा कठीण प्रसंगात जो स्थिर राहतो आणि देवाचे नाव घेतो तोच खरा भक्त असतो। त्यामुळे श्रद्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी हे समजून घ्या की भक्ती आपल्याला मरणातून वाचवत नाही, तर मरणाचे भय संपवते। त्या 10 भाविकांचा प्रवास संपला होता, पण तो अशा ठिकाणी संपला जिथे पोहोचण्यासाठी अनेक जण आयुष्यभर तपस्या करतात। त्या सर्व मृत आत्म्यांना वेद न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। तुम्हाला काय वाटते या विषयावर? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि वेद न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका। ब्युरो रिपोर्ट, सतीश शेवाळकर, वेद न्यूज, पुसद।